हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सगळेजण कसे आहात? सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते। तर आजचा व्हिडिओ असा आहे की मी आरी वर्कची माझी पहिली डिझाइन बनवली होती। तर मला ते तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, मी तुम्हाला पहिल्यांदा पूर्ण माझी जी डिझाइन केलेली आहे ना ते दाखवते। त्यानंतर मी म्हणजे कशी डिझाइन केलेली आहे ना ते तुम्हाला दाखवते। तर हे बघा, हा पूर्ण गळ्याचा आहे आणि त्यानंतर हे मी बुट्टे केलेले आहेत साइडला। तर म्हणजे मी काय काय कशा पद्धतीने केलेले आहे ते दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथं बघा, इथं काय मी पहिल्यांदा चेन स्टिक देऊन घेतलेली आहे। तर चेन स्टिच आहे ना तर ती 2 वेळा दिलेली आहे बघा, एका शेजारी एक अशी 2 वेळा चेन स्टिच दिलेली आहे। तर त्याच्यानंतरनं बघा मी काय केलेलं आहे, त्याच्यानंतरनं मी शुगर बीट्स लावलेले आहेत। तर याच्यामध्ये कसं असतं की फक्त फिनिशिंग आपलं आहे ना, म्हणजे मध्ये जो गॅप आहे ना तो पडला नाही पाहिजे। का मी जवळून दाखवते तुम्हाला, तर तुम्हाला गॅप दिसत नाही आहे याच्यामध्ये। तर ते फिनिशिंग येणं महत्त्वाचं असतं याच्यामध्ये। आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, शुगर बीट्स नंतर मी 4 नंबरचा जो मणी आहे ना मोठा तो वापरलेला आहे। तर हे जवळून दाखवते मी तुम्हाला फिनिशिंग। तर हे बघा, हे अशी पूर्ण लाईन करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर मी म्हणजे 4 नंबरचा मणी वापरल्यानंतर पुन्हा एकदा शुगर बीट्स वापरलेले आहेत। तर बघा, पहिल्यांदा शुगर बीट्स, त्यानंतर 4 नंबरचा मणी, त्यानंतर परत शुगर बीट्स आणि त्यानंतर ही जी गोल्डन चेन असते ना, आपण म्हणतो डायमंड चेन, तर ती वापरलेली आहे इथं। आणि त्यानंतर परत शुगर बीट्सची लाईन अशा पद्धतीने मी केलेलं आहे। तर इथं जर तुम्हाला म्हणजे वर्क पटकन आवरायचं असेल तर तुम्ही इथं मोठे स्टोन पण वापरू शकता, त्याने पटकन डिझाईन कवर होती। पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला शुगर बीट्स वापरावे लागतात, कारण मध्ये जो गॅप पडतो ना तो मग रिकामा दिसतं ना मध्ये, त्यामुळं। तर इथं तुम्ही बघू शकता, इथं मी बुट्टा तयार केलेला आहे। तर इथं माझे धागे कट करायचे राहून गेलेले आहेत। तर बुट्टा बघा तुम्ही, इथं मी व्हाईट कलरचा मोत्याचा मणी आहे ना तो पहिल्यांदा घालून त्यानंतर शुगर बीट्स लावलेले आहेत। आणि त्याच्यानंतर पुन्हा 4 नंबरचा मणी इथं वापरला आहे आणि पुढच्या साईडला एक मोठा मणी आणि एक शुगर बीट्सचा मणी असे वापरून पुढे मी हे केलेलं आहे डिझाईन। त्यानंतर त्याच्या शेजारी बघा शुगर बीट्सची एक लाईन आणि पुढच्या साईडला एक मोठा मणी असं वापरून मी मध्ये लाइनिंग करून घेतलेलं आहे। तर ही डिझाईन कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर इथं बघा साईडला मी अशा पद्धतीने बुट्टे केलेले आहेत। तर व्हाईट कलरचा आपला मोत्याचा एक मणी आणि त्यानंतर 4 नंबरचे गोल्डन कलरचे मणी असं वापरून मी बुट्टे तयार केलेले आहेत साईडचे। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला का, मला कमेंट करून नक्की सांगा। डिझाईनमध्ये जर काय तुम्हाला असं वाटत असेल की असं करायला पाहिजे होतं हे, किंवा वेगळं काय करायला पाहिजे होतं, तसंही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि ही माझी पहिलीच डिझाईन होती ही आरी वर्कची। तर ही तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।